दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या पिंगलिश गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी संध्याकाळी चकमक झाली आहे। या कारवाईत भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदासिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई याला यमसदनी धाडला असून त्याच्यासह आणखी 2 दहशतवाद्यांविरोधात खात्मा करण्यात आलाय। चकमकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून वातावरण चिघळू नये याकरता इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। तसंच परिसरात मोठ्या प्रमाणात सर्व सर्च ऑपरेशन आता हाती घेण्यात आलंय। पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदासिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई असल्याचं तपासात समोर आलंय। त्राल येथील मीर मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय खानने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं। तसंच त्याने इलेक्ट्रिशियनचा देखील कोर्स पूर्ण केलाय। आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दार हा सातत्याने खानच्या संपर्कात होता। मुंबईत झालेल्या भाजपच्या महिला मेळाव्यात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या। यावेळी तिसरा सर्जिकल स्ट्राईक देशातले मतदार करतील असं म्हणत नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय असं सांगत लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलंय। चाहिए तुम जिस बात का सबूत मान रहे हो कि जो स्ट्राइक करने के लिए गए थे वो अपना काम करके वापस आते थे, दूसरे देश के सब अपने यहाँ लेके आते। हमने साहित्य निर्माण किया है, अध्यक्ष ने जिम्मेदारी दी थी हमें, जिसमें हर वर्ग के केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेत्यांची पोलखोल केली आहे। राजकीय नेते सर्वात मोठे कलावंत असतात, ते खोटे रडतात, खोटेच हसतात, खोटे अश्रूही ढाळतात, ज्याच्यावर प्रेम नाही त्याला प्रेम दाखवतात अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांची एक प्रकारे पोलखोलच केली आहे। नेता तो अभिनेता होते वही सबसे बड़ा कलाकार भी झूठा रोते हैं, झूठा हंसते हैं और मीठी मीठी बातें करते हैं। जिनके प्रति प्रेम नहीं उसको भी बड़ा अच्छा बताते हैं। काँग्रेस केंद्रीय निवड समितीची आज दिल्लीत बैठक होणार आहे। या बैठकीत अन्य राज्यातील उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं ठरवण्यात येतील। या बैठकीत सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवर निश्चिती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जाते। सुजय भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, त्याच पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेतला जाईल। सुजय यांना घाई करू नका असा सल्ला अशोक चव्हाणांनी केलाय। सुजय विखेंचा जो काही निर्णय घेण्याच्या त्या मनस्थितीमध्ये आहे त्याने तो थांबवला पाहिजे असं आमचं मत आहे। माझाही प्रयत्न आहे की राष्ट्रवादीशी डायलॉग मी करत आहे। कदाचित हा विषय उद्याच्या बैठकीमध्ये निश्चित राहुलजींना सुद्धा आम्ही अवगत करू। यातून मार्ग काढण्याचा आमचा अजूनही प्रयत्न, अजूनही काही वेळ गेलेला नाही। दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे। या बैठकीची वेळ अद्याप समजू शकलेली नाहीये। रविवारी झालेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते। आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप सरकार विरोधात एकजुटीचा नारा दिलाय। अशात विरोधकांच्या महाआघाडीबाबतची रणनीती या बैठकीत ठरवली जाण्याची शक्यता आहे। तर राज्यात यंदा 4 टप्प्यात मतदान का घेतलं जातंय असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राचं मतदान नेहमी 2 टप्प्यामध्ये झालेलं आहे आतापर्यंत जे काही अनुभव आहे। अशा पद्धतीने जो नवीन आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे काही फेरफार दिसतो आहे त्याच्यामध्ये काय नेमकं हेतू आहे कळायला मार्ग नाही आहे। परंतु मागचा अनुभव जर पाहिला तर 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्र झाला असता तर ते लवकर प्रक्रिया पूर्ण संपली असती। परंतु हे 4 टप्पे केले, त्यामुळे आता नेमकं याच्यामागची काय भूमिका आहे हे आपण जास्त सांगू शकतो। राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते। ते भाषणाची सुपारी घेतात, त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावलाय। लोक राज ठाकरेंना ऐकतही नाहीत आणि त्यांना मतही देत नाहीत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत, त्यांच्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडतं अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर राज ठाकरे पोपट आहेत की गरुड ते काही दिवसात कळेल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय।
त्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषणं करत राहतील. पण आता ज्यांना लोक मतही देत नाही, ज्यांना निवडूनही देत नाही, ज्यांच्याकडे लक्षही देत नाही, त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही. राज ठाकरे पोपट आहे का गरुड आहे हे नक्की लवकर मुख्यमंत्र्यांना कळेल. कारण ते जे बोलतायत ते बरंच काही महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक प्रश्नांची उकल करणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना नक्कीच ते झोपलेलं आहे. मनसेच्या वर्धापन दिनी भाजपवर टीकांची सरबत्ती करणाऱ्या राज ठाकरेंवर भाजपकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. येणाऱ्या निवडणुकीत एक खासदार निवडून आणून दाखवा असं आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय. आपलं काय या ठिकाणी आपण कुठे राज्यामध्ये एक राहिला होता त्याचे मी ऐकलं की तोही सोडून गेला पक्षात. एक आमदार तुमचा नाही, एखादी जागा खासदारकी निवडून दाखवा. लोकसभेचं काय करणार तुम्ही पुढे सांगेल तर पुढे काय माहिती आहे दुसऱ्याशी आचारसंहिता तरी तुम्ही या ठिकाणी पुढे जायचं की आम्ही 2 जागा लढू का 4 जागा लढू आणि मग विनाकारण काही लोकसभेतल्या लोकांची करमणूक करायची. परंतु मला वाटतं यांच्या प्रत्येक वेळची भाषणं हे फक्त करमणूक म्हणूनच लोक बघतायत. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनची ग्रँड पार्टी रविवारी पार पडली. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा रिसेप्शन सोहळा सुरू होता. या रिसेप्शनला उद्योजक, दिग्गज आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहपत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील आकाश अंबानीच्या ग्रँड विवाह सोहळ्याला हजेरी लावली. इथिओपियन एअरलाइन्सचं एक विमान कोसळून 157 प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये 4 भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मिळते. या विमान अपघातातील मृतांमध्ये 149 प्रवासी तर 8 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.